राम राम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे सर्वांचे स्वागत करतो। आज माझ्या सर्व इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक पेजवरील सर्व फॅमिलीला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सध्या जसं आजचा जो दिवस आहे विजयादशमी म्हणतो आपण, या विजयादशमीला वाईटावर चांगुलपणाचा विजय होत असतो। हार झाल्यानंतर नक्कीच विजय मिळत असतो। प्रकाशानंतर म्हणजे अंधारानंतर जसा प्रकाश येतो, नक्कीच अंधारानंतर प्रकाश येतो, तसा आपल्यावर जे आता संकट आले शेतकरी मित्रांवर, या वर्षीचं सर्वात मोठं संकट म्हणजे महापूर थैमान घातलंय पुरानं। तर नक्की हे संकट दूर होईल शेतकरी मित्रांनो, त्याच्यातून विजय मिळेल। त्याचं मी तुम्हाला उत्तम उदाहरण देतो आमच्या शेतातून। आमच्या शेतामध्ये वाल पीक तुम्ही पाहिलं होतं, मागची व्हिडिओ जाऊन पहा, भयंकर पूर परिस्थिती झाली होती। मी एक व्हिडिओ बी केला होता की पुरानंतर वाल पीक जगलं, चवळी मेली। तर आज निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा देवाची कृपा म्हणा किंवा मेहनतीचं फळ म्हणा किंवा अंधारानंतर जो प्रकाश येतो ती गोष्ट म्हणा, आणि जसा एखाद्या वाईट गोष्टीवर चांगुलपणाच विजय मिळतो, तसं त्या चवळीनं मेल्यानंतरही आज परत हिरवी पालवी काढली आणि उत्पादन द्यायला सुरुवात केली। बघा, माझं एकच मत असतं की आपलं परिस्थिती आपली परीक्षा घेते, आणि सगळ्यात जास्त परीक्षा आपल्या शेतकरी मित्रांचीच घेते। त्यामुळं आलेलं आपल्यावरचं संकट आहे, हे संकट नक्कीच दूर होईल, त्याच्यावर विजय मिळेल। ज्याप्रमाणे महाकाय पुरामध्ये त्या चवळीला हिरवागार शेंगा आल्यात, त्याला हिरवी पालवी फुटली, जसं आपला रात्र गेल्यानंतर सकाळी सूर्य नव्यानं उगवतो आणि आपल्याला एनर्जी देतो, तसंच सर्व शेतकऱ्यांना या पूर परिस्थितीतून विजय मिळो। आणि आपलं जे दुसरं संकट होतं भावाचं, त्याच्यावर आता विजय मिळायला सुरुवातच झाली। टोमॅटोचे भाव वाढायला लागले, वर्षभर झालं नुकसान झालं होतं, भाव वाचून शेतकरी व्याकुळ होते। तर आता कुठेतरी दिवाळी गोड होणार, विजयादशमीचा नक्की विजय मिळणार। म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं असतं की हार के बाद जीत मिळती है, म्हणजे हारल्यानंतर आपण कधीतरी जिंकणारच असतो, आणि त्या गोष्टीतून आपण शिकत असतो। निसर्गानं आपल्याला शिकवलंय, आपण काही गोष्टी अति केल्या त्याचं आपल्याला फळ भेटलं, इथून पुढे आपण त्या करणार नाही, आपण आपल्या चुका दुरुस्त करू। निसर्गही जसं चवळी मेली होती त्या निसर्गाने त्याला परत हिरवं केलं, तशी निसर्गही आपल्याला ताकद देईल हीच आशा बाळगतो। आणि आपणही आपलं धैर्य कायम राखावं, परत नव्या उमेदीनं नव्या पिकाला सुरुवात करावी, परत आपलं विजय नक्की होईल। त्यामुळे परत एकदा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। नावाप्रमाणेच आपण आपल्या आलेल्या संकटावर नक्कीच मात करू आणि विजय मिळवू। सर्वांच्या कुटुंबांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा सांगा, आणि इतर शेतकऱ्यांना ही व्हिडिओ शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, राम राम।